जी मेहनत, जे परिश्रम, जे कष्ट समीर भाऊ असतील आणि अगदी आमचे सर्वच कमिटी मेंबर्स असतील, 11-12 वाजेपर्यंतची पूर्ण मैदानाची पाहणी, कारण काही नैसर्गिक अडथळे देखील आपण स्पर्धेदरम्यान पाहिलेत, कारण नवीन संघ आहेत त्यांच्यापर्यंत देखील त्या गोष्टी पोहोचणं जरुरी आहे. एका दिवसामध्ये एक वादळ असं येतं की सर्वच लाईट्स कोसळून जातात. यापूर्वीची जी मॅच झाली त्या मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅचचा खिताब आपण देणार आहोत. तर प्लेअर ऑफ द मॅच आहेत रीना शुक्ला आणि फायटर ऑफ द मॅच अश्लेषा कोळपकर. ठीक आहे, रीना आणि अश्लेषा फायटर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द मॅच. आता मॅचकडे वळूया. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओम पॅराडाईज 10 रन्स, 10 धावा. पाचवं पर्व जे आपण पाहतो, या पाचव्या पर्वामध्ये जवळपास 10 वेळेस इतकी पळापळ झाली आहे संपूर्ण आयोजक कमिटीची, कारण मी स्वतः देखील 10-11 वाजेपर्यंत उभं राहून पाहिले. ज्या दिवशी जे वादळ, मला वाटतं तिसऱ्या पर्वामध्ये जे वादळ या मैदानावरती देखील येऊन गेलं मागील वर्षांनी, त्याच्या अगोदर दुसऱ्या पर्वामध्ये आपण आज रोडच्या पलीकडच्या बाजूला देखील डोंगराच्या बाजूला जी स्पर्धा पहिल्या आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहिली. यावेळेस गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये तो बॉल स्टॉप करतील, अडवतील आणि तिथे विकेट मिळवतील. रन आउट. मनस्वी त्या ठिकाणी धाव बाद झाल्या आणि त्यांची जागा घेण्यासाठी, नुकसान भरपाईसाठी रीना शुक्ला प्लेअर ऑफ द मॅच, कॅप्टन रीना. अकरा धावा धाफलकावरती आहेत. न्यू बॅटर निकिता. ओम पॅराडाईज विरोधात व्हीटीपी, सॉरी व्हीटीपी लिओनराव. पंधरा धावा धाफलकावरती आहेत. आता 16 होतील. वाईट बॉल. सोळा धावा धाफलकावरती आहेत. त्यानंतर देखील सरळ बॅटने चेंडू स्क्वेअर लेगला पाठवला जातोय. गॅपमध्ये बॉल पाठवण्याचा प्रयत्न, तिथे सिंगलच्या मदतीने 17. आणि ते व्हाईट बॉल. 18 धावा धाफलकावरती. दोन षटकांचा खेळ संपला धाफलकावरती. ओम पॅराडाईज 19 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. एलईडी स्क्रीन तिथे बंद पडली आहे. मी टेक्निशियन्सना विनंती करेल तिथे थोडंसं प्लीज लक्ष द्यायचं.
बॉलिंग मार्क वरती रेवती. 19 धावा ज्या धावफलकावर आपण पाहिल्या. तिसऱ्या षटकामध्ये हलकीशी अपील, परंतु त्या अपीलमध्ये पाहूया. यस, कॉन्फिडंट आहेत विकेट किपर. बॅटची कडा लागली आणि बॅटर तिथे बॅक टू दी पवेलियन जातील. निकिता बाद होता त्यांनी त्यांची जागा घेण्यासाठी. पूनम नॉन स्ट्राईक एंड वरती आपण माधुरी यांना पाहतो. 9 चेंडूमध्ये त्यांनी 15 बनवलेले आहेत. चांगला टप्पा. 19 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. बघा या षटकामध्ये स्पेशली आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये 19 होत्या. तिसऱ्या षटकाची सुरुवात अप्रतिम आहे. 2 चेंडू, एकही धाव नाही, 1 विकेट तिथे आहे. हा देखील चेंडू यष्टांच्या खूप जवळून होता. अपूर्वा यष्टांच्या पाठीमागे चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतायत. इथे बॅकफुटला थांबून नक्कीच गॅपमध्ये बॉल पाठवला, परंतु चांगली फिल्डिंग. संगीता यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी 20 धावा धावफलकावर आहेत. 2 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. इथे हलक्या हाताने चेंडूला गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न. अपूर्व विकेट किपर चेंडूवरती ताबा मिळवतात. चेंडू फेकलाय आणि तिथे पोहोचला बॅटर. रिस्क होता या एका धावेमध्ये. पूनम बघा 3 चेंडूमध्ये 1 धाव त्यांच्याकडून आली. अजून धावा पाहिजे टीमला. आता मात्र पुन्हा 38 सर्कलच म्हणावं लागेल, परंतु बाउंड्री लाईनच्या आसपास सर्वच लेडी प्लेयर्स तैनात आहेत. थोडक्यात मी म्हणेल अगदी बॉल जो चेंडू होता तो पुढ्यात पडला, अन्यथा कॅचचा प्रयत्न तिथे केला गेला होताच. ओम पॅराडाईज 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 वरती 2. शेवटचा षटक. पुढील मॅचचा टॉस देखील इनिंग ब्रेकमध्ये आपण घेणार आहोत. आणि ते नो बॉल. तेवीस धावा धावफलकावरती स्थिर. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव आली, तीही नो बॉलची. शेवटचा षटक आहे. इथे गॅपमध्ये बॉल पाठवलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षिका बनतील दर्शक. चेंडू सीमा पार. धावा 4. बॉल द्या, बॉल. हा 27. शेवटचे 2 बॉल पहिल्या डावातील शिल्लक. हा फटका कमालीचा आहे. क्षेत्ररक्षण देखील तितकं दर्जेदार आहे. प्रज्ञा चांगली फिल्डिंग तिथे डीप मिड विकेटला. 28. शेवटचा बॉल. इथे देखील बॅकची कडा विकेट किपर निसटला बॉल, परंतु तिथे नजर हटेगी तो दुर्घटना डेफिनेटली घटेगी.
रनआउट, विकेटचं पतन. बनवलं गेलं 28 का 29, 28 बनवलं गेला, 29 जिंकण्यासाठी. चला बाकी प्लेयर्स फिल्डिंग. रेजन्सी ओरियन वुमेन आणि तीर्थ आरोही वुमेन्स, बरोबर आहे. टॉस साठी यायचं. कॅप्टन्स, इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे. ओके, रेजन्सी ओरियन टीमचे कॅप्टन आले आहेत. तीर्थ आरोही कॅप्टन पळत यायचं, पळत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेऊया. थोडंस आता इथून पुढे आपण स्पीडअप करणार आहोत. टॉस करून घेऊया. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत पुढील मॅच. चला चला कैप्टन्स, बोथ टीम्स. अरे इधर नहीं डिस्कशन करना है, आपको टॉस करना है. चला चला. हाँ, बैटर्स. चला चला, बॅटर बॅटर बॅटर. वेळ आपल्याकडे आता कमी आहे, त्याच्यामुळे मी वारंवार सूचना देईल. वैष्णवी आणि पौर्णिमा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पुढील मॅचचा टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय. ठीक आहे, रेजन्सी ओरियन टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय घेतलाय? बॉलिंग. ठीक आहे. चला, सेकंड इनिंग सुरू होणार आहे. 29चा टार्गेट असेल. पौर्णिमा असतील स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंडला निकिता त्या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती आहेत. आणि वैष्णवी आता स्ट्राईक एंड वरती असेल. पहिल्या चेंडूवरती इथे देखील धाव पळून काढली गेली. 29 चं जे टार्गेट असेल. इथे बॅट चिकाड आहे. ओव्हर द विकेट कीपर हेड, परंतु ओ सावकाश सावकाश सावकाश, परंतु बॉल अडवलाय. बघा, मैदानावरती जेव्हा जेव्हा खेळाडू पडलेत ना, तेव्हा तेव्हा इतिहास घडलेत. तुमचं काम आहे त्या प्रयत्नासाठी टाळ्या वाजवायचं. यस, जेव्हा जेव्हा खेळाडू मैदानावरती पडले तेव्हा इतिहास घडलेत. पडा, हजारो वेळा पडा, इतिहास डेफिनेटली घडेल. यस, इथे बॉटमॅनचा चांगला वापर आहे. तडाखा जोरदार होता. फिल्डिंग देखील कमालीची. सिंगल वरतीच तिथे बॅटर थांबतायत. 4 धावा धाफलकावरती. 21 बॉल मध्ये 25. ओ हो, हा टप्पा सुरेख आहे. यष्टांच्या दिशेने येणारा तो चेंडू होता, परंतु अतिरिक्त उसळी तिथे मिळाली आहे. शेवटचा बॉल. 4 धावा धाफलकावर. 19 मध्ये 25. इथे देखील जमिनी समांतर फटका. तिथे 2 क्षेत्ररक्षक आहेत. ओ, चेंडू निसटला. हलकाचा फंबल. सावकाश सावकाश. तिथे 2 धावा पळ काढल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला. इथे धाफलकावरती 6. समीकरण असणारे 18 बॉल 23. बॉलिंग मार्क वरती आपण पाहणार आहोत. मनस्वी. व्हाईट बॉल. वाईट अगेन. बघा, या अतिरिक्त धावा संघासाठी हानिकारक ठरू शकतात. बॉटमॅनचा चांगला वापर. इथे चेंडू गॅप मध्ये. यस, तगडा प्रहार आणि धावा 4. 12 धावा धाफलकावरती. 17 चेंडू 17 धावांची गरज.
बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन आयोजित BBSM आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक समीर भाऊ चांदेरे. 5वं पर्व, त्यातच सर्व आणि आम्हा सर्वांना क्रिकेट या खेळाचा आहे गर्व. इथे वाईट बॉल, या षटकातील तिसरा वाईट, एक चौकार आलाय, म्हणजे एका बॉलमध्ये 7 धावा आल्यात. अजून एक फटका कमालीचा आहे, तिथे देखील क्षेत्ररक्षकाचं सुंदर असं काम जे आपण पाहणार आहोत. कौतुक होय. ओ बॉल निसटला होता. 15 धावा धाफलकावरती, 15 धावा धाफलकावरती. इथे धोका नाहीये, बॅटर सेफ आहेत, सुरक्षित आहेत. कमबॅक करावं लागेल आणि केलं देखील तिथे मनस्वीने. एक चौकार आला तर काय झालं, 3 वाईड गेले तर काय झालं, मला देखील माझ्या संघासाठी चांगली कामगिरी करायची. अजूनही 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत, पाहूया कशी असणार आहे कामगिरी. यावेळेस मात्र बॉल हवेत आणि कॅचिटचा कॉल. थोडासा अंदाज मी म्हणेल तिथे चुकलाय, फक्त पळत सुटणं योग्य नाही, तर थोडंसं मी म्हणेल तोल देखील सांभाळणं गरजेचं आहे. कारण इथे एक चूक बॅटिंग टीम मॅच मध्ये येईल. 5 फटका कमालीचा आहे तिथे क्षेत्ररक्षकाकडून. ओ चेंडू अडवण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. 2 धावा तिथे आल्यात आणि 2 अंकाच्या मदतीने धावफलकावरती 18. शेवटचा बॉल, समीकरण 13 बॉल 11. हा चेंडू इथे डॉट. षटकाची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 18. 12 बॉल 11 धाब्यांची गरज. बॉलिंग मार्क वरती पूनम. ओहो, तिखट बाउन्सर. वेग आहे ते पूनम यांच्याकडे. परंतु फटका देखील इथे कमालीचा आहे. क्या बात है, परफेक्ट टाइमिंग, कमालीची रायमिंग. 6 रन, षटकार. 24. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. एक तेरी तो दुसरी मेरी. 24 धावा धावफलकावरती आहेत. 10 बॉल मध्ये 5. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये पाठवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. ओ तिथे चूक झाली, बॉल हातातून निसटला. सिंगल आली आणि सिंगलच असेल, परंतु तो षटकार नव्हता, तर तो षटकार पूर्ण मॅचचं समीकरण सोपं करणारा फटका होता. 9 बॉल 4. ओ हे प्रभु, हे हरिराम, कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुई, ये क्लीन बोल्ड हुई. 8 बॉल 4. मॅच अजूनही ऑन. न्यू बॅटर वैष्णवी. अच्छा, संगीता न्यू बॅटर आहेत, वैष्णवी आउट झालं. 25 धावा धावफलकावरती. 8 बॉल 4. इथून देखील मॅच मध्ये येऊ शकते बॉलिंग टीम. ओ इथे टप्पा सुरेख आहे. टप्पाला जवाब आहे. 7 चेंडू मध्ये 4 धाब्यांची गरज आहे. पायांचा वेध, परंतु तिथे देखील धाव नाहीये. 6 बॉल आणि 4. मॅच मध्ये रंगत वाढली. या षटकामध्ये इम्प्रेस केला. बघा, एक षटकार जरी आला असेल तरी मॅच पुन्हा एकदा फिरवली आहे मनस्वीने. आता बॉलिंग मार्कवरती असणार आहेत निकिता. सर, निकिता यापूर्वी एक ओव्हर टाकली आहे का? कारण एका बॉलरला एकच ओव्हर आहे. अच्छा, माधवी आहे. सॉरी, तुमच्याच टीमच्या खेळाडूकडून थोडीशी चूक झाली. ठीक आहे, हरकत नाही. 25. यस, इथे फटका कमालीचा खेळला आणि कॅचचा कॉल. ओ कॅच छूटा और गेंदबाज का दिल टूटा. आता धावा 2. तिथे डायरेक्ट हिट. बॅटर सेफ आहेत का अनसेफ आहेत? सेफ आहेत, सुरक्षित आहेत. बघा, इथपर्यंत यायची गरजच नसती पडली जर का तो बॉल हातामध्ये बसला असता तर. पकडो कॅच और जीतो मॅच. हातामधून बॉल सुटला तर तो हात डोक्यावरती येईल. आता 27 झालेत, 5 मध्ये 2. पुढची टीम रेडी राहा.
इथे बॉल हवेत आणि पुन्हा बॉल हातातून निसटला, गेला चौकार. विनिंग स्ट्रोक, धावा 4. यस, जिंकले, अभिनंदन. चला पुढची टीम रेजन्सी ओरियन. लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. तीर्थारोही तुमचे 2 बॅटर. वेल प्लेड. बोथ टीम्स, चांगला खेळ झाला, परंतु